तर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला यापुढे आता विमान प्रवास करताना उशीर का होणार आहे, वैमानिकांसाठी काय नवीन नियम आलेले आहेत ते पाहूयात। तुम्ही जर इतक्यात विमान प्रवास करणार असाल आणि जर तुमच्या विमानाच्या उड्डाणाला उशीर होत असेल तर त्यामागे नवे नियम हे कारण असू शकतं। कारण DGCAने 1 नोव्हेंबर पासून काही नवे नियम लागू केलेत, त्यामुळे विमान लेट होण्याच्या तुरळक घटना समोर आल्यात। कारण पायलटला थकवा जाणवत असेल किंवा पुढचे 3 ते 4 तास आपण विमान उड्डाण करू शकणार नाही असं जर पायलटला वाटलं तर ते एअरलाईन कंपनीला कळवणं आता अधिकच सक्तीचं केलं गेलंय आणि विमान कंपन्याने देखील कुठलीही नकारात्मकता न दाखवता त्या कर्मचाऱ्याला पुढचे 24 तास आराम देणं सक्तीचं केलंय। तसंच वार्षिक प्रशिक्षणातही महत्त्वाची भर ही घालण्यात आली आहे। आता डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन नावाची जी संस्था आहे, ज्यांनी जे वैमानिक असतात त्यांच्या थकव्याकरता, त्यांच्या वेलफेअरकरता काही नियम जाहीर केलेले आहेत आणि ज्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे 1 नोव्हेंबरपासून। आणि याच्यामध्ये बेसिकली काय दिलेलं आहे की दाखवलेलं आहे की एक वैमानिक जास्तीत जास्त किती तास उडू शकतो, तो रात्रीच्या वेळेला किती तास उडू शकतो। कारण रात्रीच्या वेळेला जास्त थकवा येत असल्यामुळे त्याच्या जे त्याची उडण्याची जे वेळ आहे ती कमी करण्यात आलेली आहे। याच्याशिवाय रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला विमान लँड होतं ते लँडिंग ते अतिशय कौशल्यपूर्ण असतं, तर त्याला एकाच रात्री 2 वेळा जास्त लँडिंग करू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर DGCAने नेमके काय नवे नियम बनवलेत ते पाहूयात। अति थकवा असेल तर वैमानिक किंवा फ्लाइट क्रूला न घाबरता कंपनीला सांगता आलं पाहिजे। अति थकवा आला असेल तर त्यानंतर किमान 24 तासांचा आराम हा सक्तीचा आहे। 24 तासांचा सक्तीचा आराम घेणाऱ्यांवर नकारात्मक कारवाई किंवा अन्य प्रकारे त्रास दिला जाऊ नये। वार्षिक प्रशिक्षणामध्ये वैमानिकांना ड्युटीचे तास, आरामाचे तास, थकवा याबद्दल माहिती द्यावी। पुरेशी झोप होत नसेल तर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात याची माहिती द्यावी। अन्न, जीवनशैली, व्यायाम आणि कुटुंबासोबत वेळ या सगळ्याचा तब्येतीवर कसा चांगला वाईट परिणाम होतो हे सांगणं सक्तीचं आहे। या प्रशिक्षणात वेळापत्रक बनवणाऱ्यांचा देखील समावेश करावा।